अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्राच्छ्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथपादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं. महेन्द्रायणीतीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन चक्राङ्कृतोऽख्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं. खलानिशवादावदोगार्हदीक्षं दीक्षां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. चिराभ्याससंयोगसिद्धेर्बलाढ्यो, बृहद्व्याघ्रशायी महान् साङ्गदेवः. निरीक्षाग्रकुट्यागतं वीतगर्भं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. क्वचित्तीर्ययात्रामिषेणे मिलित्वा, स्वसंवेदतत्त्वं न जानाति विष्णोः. ततः प्रेषितः खेचरं नामदेवं. ततः प्रेषितः खेचरं नामदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं, गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृति. ज्ञानेश्वरत्वं कृतिं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज शुक्रवार 1 ऑगस्ट, लोकमान्य टिळकांची जयंती. आणि आज एक आनंदाचा दिवस. मागच्या शुक्रवारी श्रावण महिना सुरू झालेला होता. जिवंतिकेचं पूजन करतो आपण. आपल्या सगळ्या अपत्यांना, म्हणजे विश्वातल्या सगळ्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभो
मग आपणही त्यामध्येच येतो सगळेजण, ज्येष्ठ श्रेष्ठ. तर सर्वांबद्दल आपण एक शुभेच्छा आणि दीर्घायुष्य चिंतूया. सुखी दीर्घायुष्य असं निरामय सगळ्यांना लाभू देत अशी प्रार्थना करूया. लोकमान्य टिळकांचा वसा घेऊयात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्याच्यासाठी अखंड प्रयत्न करणारे मंडाले तुरुंगात सुद्धा त्या दिवशी सांगितलं तसं गीता रहस्यासारखा एवढा काय म्हणू आपण मौल्यवान ग्रंथ, त्याला मौल्यवान हिरा म्हटलेला आहे भगवद्गीतेला, तसा ग्रंथ ज्यांनी रचलेला आहे आणि आपण त्याचाच सगळा हा भाग घेतो आहोत. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, भगवद्गीतेचाच सगळा जेवढं आपल्याला आकलन करून घेता येईल, जेवढं ज्ञान घेता येईल दृष्टांताच्याद्वारे, ज्ञानदेवांच्या प्रतिभेच्याद्वारे तो आपण घेतलेला आहे आणि आता अनुभवामृताची वाटचाल चालू आहे. आज आता पहिल्या 2 ओव्यांवर एक ताई बोलणार आहेत. कोण बोलणार आहेत? उर्मिला पाटील. हा, उर्मिला ताई बोला बोला. लोकमान्य टिळक पुण्यतिथी, मी चुकून जयंती बोलले ना. हा, त्या दिवशी जयंती झाली होती, त्या दिवशी जयंती झाली होती. ते डोक्यात मला अगदी शंका आलीच ती की मी बोलता बोलता माझ्या मनात आलं की आपण चुकीचं बोलतोय. हा, क्षमस्व क्षमस्व. त्यांचं स्मरण करणं महत्वाचं. चला बोला ताईस. उर्मिला ताई बोला. 18वी ओळी म्हणते. हा, 18वी ओळी म्हणते ताई. म्हणा 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 म्हणा. तो दांडी एक श्रुती, तो हो फुली एकी धृती, तो हो दिवी दीप्ती एकीची जीवे. तो दांडी एक श्रुती, तो हो फुली एकी धृती, तो हो दिवी दीप्ती एकीची जीवे. माऊली म्हणतात 2 टिपऱ्या एकमेकावर मारल्याने एकच शब्द निर्माण होतो, 2 फुलात एकच सुगंध असतो, 2 दिव्यात एकच तेज असते. 19वी ओळी म्हणत्या. ही 18वी झाली, 19वी. हा, ठीक आहे. तो ओठी 19वी. हो हो. तो ओठी एकी गोठी, तो डोळा एकी दिठी, देवी दोघी जिही सृष्टी एकीच जेवी. बरोबर. माऊली म्हणतात 2 ओठ असतात परंतु दोघांमधून निघणारा उच्चार तर एकच असतो, त्यातून निर्माण होणारा शब्द एकच असतो. आपल्याला डोळे 2 असतात परंतु दिसणारं दृश्य एकच दिसते. तसे शिव आणि शक्ती दिसायला 2 परंतु त्यांनी निर्माण केलेली सृष्टी एकच आहे. या प्रगट विश्वातली शक्ती शिवाहून वेगळी करता येत नाही. प्रकृती आणि पुरुष हे वेगळे असले तरी ते दोघेही एकच आहेत. धन्यवाद. अगदी छान, थोडक्यात चांगलं सांगितलं. तरी माईक सुरू आहे अजून. ताई, मी याच्या बाबतीत थोडस बोलू का? बोला बोला. हो बोला बोला. 18-19 बोला. काही हरकत नाही. अर्थ तोच आहे, सांगण्याच्या धाती प्रत्येकाची वेगवेगळी असते. अर्थ हो हो. 2 दांडी एक श्रुती, 2 ही फुली एक धृती, 2 हो दिवी दीप्ती एकीची जीवी. 17 झालं. आणि 18 2 ओठी एक गोष्टी, 2 डोळा एक सृष्टी, देवी दोघीची सृष्टी एकीची गे. या बाबतीमध्ये हरिभक्त दत्तराज देशपांडे यांनी असं सांगितलंय. बर. हा, टिपऱ्या 2 नाद 1. बरोबर. फुले 2 म्हणजे सजातीय, हो, पण सुगंध मात्र एकच असतो. हो. दिवे 2 असतात पण प्रकाश एकच असतो. बरोबर. आणि पुढचं सांगितलंय ओठ 2 पण गोष्ट तशी एकच. हो. त्याप्रमाणे डोळे 2 पण दृष्टी एकच. बरोबर. तसेच सृष्टीमध्ये प्रकृती पुरुषांची व्याप्ती आहे असे म्हणावे, मात्र पण तत्वता विचार केला असता एकच शिव व्याप्त आहे. हो, बरोबर आहे. दुसरीकडे असंच पण याचा अर्थ सांगितलंय. आपण थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करतो नाही, पण याच्यातून आपल्याला तात्पर्य काढायचंय. बरोबर. जसा 2 टिपरे आपण नाद 1, सजातीय 2 फुले पण वास 1, 2 दिवे पण प्रकाश 1, 2 ओठ पण त्यातून निघणारा शब्द 1,
दोन डोळे पण दृष्टी एक, या दृष्टांताप्रमाणे जगत म्हणून नाम मात्र आहे, दृष्टांत द्या. हो पण त्यात पाहू गेले असता ही प्रकृती पुरुषेच व्यापलेली आहेत. म्हणजे स्वरूप दृष्टीने मूळचा शिवच एक व्याप्त आहे, तद व्यतिरिक्त दुसरे काही नाही. आणि याच अनुषंगाने असं सांगितलेलं आहे, हं. राजगरबा खेळताना हातात दोन दांडे असतात, परंतु एकमेकांवर आपटल्यावर त्यातून नाद एकच निघतो. राजगरबा जेव्हा कदंबाखाली रंगला तेव्हा तिथे श्रीकृष्ण राधा दोन दिसत होते. वास्तविक ते दोघेही एकच होते. दिसायला फुले दोन दिसतात, परंतु त्या दोन्ही फुलांमधला वास एकच असतो. जेव्हा आपण फुलांचा हार विकतो तेव्हा त्यातला वास प्रत्येक फुलामधून काही वेगवेगळा येत नाही. दिवे दोन ठेवले आहेत, परंतु त्यातला प्रकाश एकच प्रकट होतो. त्याचप्रमाणे दोन ओठ असतात, परंतु दोघांमधून निघणारा उच्चार तर एकच असतो, त्यातून निर्माण होणारा शब्द एकच असतो. आपल्याला डोळे दोन असतात, परंतु दिसणारं दृश्य एकच असते. तसे त्याचप्रमाणे शिव आणि शक्ती ही दिशाला दोन आहेत, परंतु त्यांनी निर्माण केलेली सृष्टी मात्र एकच आहे. या प्रकट विश्वातली शक्ती शिवाहून वेगळी करताच येत नाही. प्रकृती आणि पुरुष हे महत्व सगळ्यात सांगितलं. प्रकृती आणि पुरुष वेगळे असले तरी ते दोघेही एकच आहे. एकच आहे, अगदी बरोबर. सगळं आपल्याला सगळीकडे ज्ञानदेव काय, समर्थ काय, सगळं अद्वैताचं ज्ञान देत आहेत. त्याच्यासाठी दृष्टांत इतके छान मिळालेत की त्याच्यातून आता आपण काय शिकायचं. तुम्ही म्हणला तसं तात्पर्य काय, आपल्याला असं ऐक्य अद्वैत प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. छान सांगितलं. आता कोण आजच्या म्हणजे कालच्या दुसऱ्यातल्या ओव्या कोण बोलणार आहेत? मी बोलू का ताई? हां बोला बोला. प्रतिभाताई ना? हां बोला बोला. जीवपणाचे भावे जीवपणाचे त्रासे द्यावया आपण बसे शिव ही मुहूर्त पुसे गया ज्योतिषा जोशी याते. हां किती नंबर? 24. श्री गुरुच्या ठिकाणी गुरु शिष्याचा भेदभाव राहत नाही. मॅडम कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे हो, त्याच्यामुळे कळत नाही आहे. हां श्री गुरुच्या ठिकाणी गुरु शिष्य असा भेदभाव राहत नाही. त्यांना मूळ स्थिती देण्यासाठी शिव ही पूर्ण ब्रह्मा रूपाला येण्याकरता सद्गुरूरूपी जोशाला शिव प्रश्न विचारतात. म्हणजेच प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा सद्गुरूचा आसरा घ्यावा लागतो असं सांगितलंय. हो हो बरोबर. ऐकू आलं का? हो आलं की, आलं छान आलं ऐकू. मी तो बंद करते माझा आवाज, नाही तर तुम्हाला बोलताना बाकीचं नाही. अजून इकडे कुणाच तरी आहे राजश्री. पारमार्थिक स्वरूप शिव आहे म्हणून शिव सद्गुरू शरण जातो. पणाचा काळ म्हणजे जन्म सुद्धा होण्यासाठी मूर्त विचारत आहे. संसाराची निवृत्ती करून नित्य परमानंद आत्मदाप मिळावा अशी प्रार्थना करत आहेत. म्हणजे जिथे आपलं थोडा आवाज स्पष्ट आला नाही बरं का, काहीतरी हे आलं, डिस्टर्बन्स आला सगळा माझा. तरी मी माईक बंद केलेला होता. पुन्हा एकदा सांगा तुमचा पुढची ओवी काहीच कळली नाही राजश्रीताई. नाही मी त्याच ओवीचं सांगते मॅडम. बरं सांगा आता, सांगा परत एकदा सांगा, परत एकदा. यावया आपले दशे शिवही मुहूर्त पुसे जया जोशिया. बरोबर. म्हणजे जीवाचे पारमार्थिक स्वरूप हे शिव आहे. बरोबर. म्हणून शिव सद्गुरू शरण जातो. जीवपणाचा त्रास म्हणजे जन्ममृत्यूचे हेलपाटे सहन न होऊन ते त्यातून सुटका होण्यासाठी मुहूर्त विचारत आहेत. बरोबर. जन्ममृत्यूची संसाराची निवृत्ती घेऊन नित्य परमानंद आत्मदाप मिळावा अशी प्रार्थना करत आहेत. आणि जीव म्हणजे आपलं प्रतीक. बरोबर. आता बरोबर, आता जरा ऐकू आलं व्यवस्थित. पुढची घेणार आहे का चांदिणे? ते कोण घेणार आहे?
याच थोडस विश्लेषण करू का? करा करा. 25. हा, नाही त्यांना पुढची सांगू देत का बरं होऊ देत आधी याच सांगा. याच सांगतो आधी. हं. ज्ञानदेवांनी शिवशक्ती समावेशन या पहिल्या प्रकरणात शिव आणि त्याने निर्माण केलेली शक्ती यांचा अपूर्व असा मिथून खेळ रंगविलेला आहे. शिव आणि शक्ती यांच्या प्रणय खेळामधून प्रकृती रूपाने आपणच नटतो. ही माया भरली सृष्टी निर्माण करतो. जणू तो शक्तीच्या रूपाने माया भरला अदृश्य संसार थाटतो आणि आपण बहुत व्हावे म्हणून प्रकृती रूपाने प्रकट होतो आणि मग तो शिव त्याच प्रकृतीचा घास गिळून टाकतो. त्याचा एक परिणाम असा होतो की प्रकृतीच्या रूपाने जे पुरुषत्व स्वीकारले होते त्याचा सुद्धा मग लोप होतो. या ओवीतून श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात की शिव या जीवपणाला कंटाळतो, त्रासून जातो आणि आपल्या निराकार मूळ स्थितीला येतो. त्यासाठी तो सद्गुरु रूपी ज्योतिषालाच जणू प्रश्न विचारतो की त्यासाठी कुठला मुहूर्त मी स्वीकारू. मग ज्ञानदेव या निमित्ताने एक नवा विचार प्रकट करीत आहेत की जीवभावाला त्रासूनच जीवभाव जसा नकोस आहे तसा हा शिवपणही तुच्छ आहे याची जाणीव प्रत्यक्ष शिवाला येते. आध्यात्मिक पातळीवर निर्मित सुद्धा तुच्छ आहे याची जाणीव जेव्हा होते तेव्हा तो ज्योतिषाला म्हणजे सद्गुरूंना विचारतो की ही जीवभावाची अवस्था संपवून परमात्मा रूपी अवस्था येण्यासाठी काय करावे. म्हणजेच प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा सद्गुरूंचा आश्रय घ्यावाच लागला. मग रामकृष्णांनाही गुरुगृहावी राहावे लागले आणि गुरु आज्ञेने कामी करू लागले. हा महत्वाचा विचार या ओवीतून सहजगत्या प्रगट झालेला आहे. अशा प्रकारे छान छान. काल बरंच हे आपण घेतलेलं होतं ते छान सांगितलं तुम्ही, सुंदर सांगितलं. आता बोला, राजश्रीताईच बोलणार आहेत ना पुढची ओवी का प्रतिभाताई? नाही मी बोलली ताई 24. नाही पुढची कोण बोलणार आहे? प्रतिभाताई बोलतायत का? हा बोला. 25 झालेली नाही. हा बोला. राजश्रीताई तुमचा ऑडिओ बंद करा. अनुराधाताई ऑडिओ बंद करा. केला आता. 25वी ओळी झाली नाहीये. हा बोला. 25वी सांगतायत त्या. नाही 25 झालीच नाही ना, पण नुसती 28 काल 24 झाली. 24 झाल्या. बरं ठीक आहे, आपण सुरू करू आता ती. चालेल चालेल. चला, सगळ्यांनी अभ्यासाला लागलेले आहेत, छान वाटतंय. आणि या निमित्तानं पुनरावृत्ती झाल्यावर ज्यांच्या लक्षात आलं नसेल, कोणी काल उपस्थित नसतील, तर त्यांना ते सगळं समजते असं समजूया आपण. आता पुढची, खरं तुम्हाला लक्षात नाही आहे, मी दोन्ही तिन्ही शब्द व्यवस्थित सांगितले होते. चांदा, चांदिणे, आठवत असेल तर बघा. 25वी ओवी तशी झालेली होती. पुन्हा एकदा झालं होतं, सगळं सांगितलं. आणि ज्ञानदेवांनी हां तेच सांगते. कारण त्यांची जी मी इतकंही बोलले होते की ज्ञानदेवांना चांदणं, चंद्र, सूर्य याचे ते दृष्टांत वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सारखे समजावून देत असतात. आणि स्वतःचं जे चांदण आहे ते चांदणच तो धारण करतो, त्याचा दुपदरी पांघरूण घेतो, त्याच्यावर आपण चौघडी पासोडी सगळं सांगितलेलं होतं. आपणही असं वस्त्रप्रावरण घेत असतो, पण आतून मात्र आपण एकटेच असतो. तेच एकटेपणच तिथे सांगायचं आहे त्यांना की द्वैताभास जो आहे तो भास आहे, आभास आहे. द्वैतातून अद्वैतपणच आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हा प्रकाश रूप चंद्र प्रकाशाच्या रूपानं व्यक्त होतो. आणि चंद्र आणि प्रकाश हे दोन पण असले तरी चंद्राचाच प्रकाश आहे, ते दोन वेगळे नाहीत. पुन्हा एकदा ओवी वाचते वाटलंच तर, काल नसाल तुम्ही तर पुन्हा एकदा समजून घ्या.
चांदिणे स्वप्रकाशाचे लेईला, द्वैतधुनीचे तरी दुघडे पण नवचे, चांदाचे जया. द्वैतधुनीचे म्हणजे द्वैतरूपी दुघडी, म्हणजे ज्यात दोन पदर असणारं वस्त्र, आणि ते त्यांनी पांघरलेलं आहे. स्वतःचाच प्रकाश आणि स्वतःचंच चांदणं, अशा या दोन गोष्टी आहेत. आणि ते पांघरण्यापूर्वी चंद्र तसा उघडेपणच त्याचं असतं. म्हणजे काय की त्याचं जे एकपण आहे तो एकच आहे, एकाचे दोन गोष्टी येते. आत्ता जसं दादांनी सांगितलं की शिवशक्ती, हे सगळं आपण द्वैत पाहत आलो, पण त्याच्यातनं एकलेपण जे आहे ते समजून घ्यायचे. त्याच्यासाठी इथे दृष्टांत दिला होता चंद्र आणि चांदण्यांचा. आणि तो जरी द्वैताभास असला, चंद्र वेगळा चांदणं वेगळं असं आपल्याला वाटत असलं तरी प्रकाश चंद्राचाच असतो. म्हणजे तो एकमेव आहे, अद्वैत पण त्या ठिकाणी आहे, त्याचं अद्वैत पण संपत नाही. आपणही वेगवेगळे अलंकार घालतो, वेगवेगळे वस्त्रे छान परिधान करतो, कार्यक्रमांना जातो, पण आपण वेगळे ठरतो का? काल वेगळं परिधान केलं, आज वेगळं परिधान केलं, किंवा आज 500 रुपयाची साडी नेसली, उद्या 5000ची नेसली, तरीसुद्धा जे आपलेपण जे आहे, आपलं एकपण जे आहे, अद्वैत जे आहे ते तेच असतं. आणि ते आपण समजून घ्यायचं. आत्ता वसु भारद्वाज म्हणून जे दासबोधाच्या निरूपणासाठी आले होते, त्यांनी एका शब्दात सांगितलं, शेवट निष्कर्ष जो सांगितला तो आत्ताही मला सांगावंसं वाटतं आहे की आपल्यामध्ये जे आपण संगात आहोत, संग म्हणजे आसक्ती, सगळ्याच्या संघामध्ये आपण रमलेले आहोत. मग खाण्याच्या पिण्याच्या पाचही इंद्रियांच्या या सगळ्या सृष्टीतल्या सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू असंग व्हायचं. म्हणजे नाही, जसा ब्रह्म आहे, परमात्मा आहे, त्याला कशाचीच हे नाही आहे, कुठलाही संग नाही, कुठलंही हे नाही, निर्गुण आहे, निराकार आहे. आपण त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हळूहळू संसारातली आसक्ती सोडायची. आता सहज आत्ता नुकतीच आषाढी एकादशी झाली आणि आसक्ती कशी सोडायची मध्ये पण मी हे उदाहरण दिलेलं होतं, पण पुन्हा एकदा मला आत्ता आठवलं एकदम क्षणभर. 2 उदाहरणं दिली होती. एक म्हातारे आजीबाई असतात, त्यांना काखायला जायचं आहे, पंढरपूरला चालली आहे. पंढरपूरला खूप वर्ष ठरवती, आज मला जायचे. एक दिवशी ती निघालीच. तिचं आवा म्हणजे तिचं नाव म्हणले, आवा चालली पंढरपुरा. गेली, अगदी सगळ्यांना सांगून गेली, मी चालले बरं का, आता मी पंढरपूरला चालले. आणि वेशीपर्यंत गेले आणि तिला आठवलं की अरेच्या मी दूध तापत ठेवले, सुनबाई उचलेल का नाही, उतरेल का नाही, नाही तर ते सगळं जळून जाईल, उतू जाईल. तिथून परत आली, वेशीपासून आली घरात. हा संग असतो प्रत्येकाला. तसं गोंदवलेकर महाराजांची माऊली, तिला काशीला जायचं होतं आणि त्या सारख्या म्हणायच्या, अरे गणू मला काशीला घेऊन जा. पण यांच्या व्यापातून त्यांना होत नव्हतं आणि त्यांच्या दृष्टीनं आईची अजून मनाची तयारी झालेली नव्हती, म्हणून ते पुढं ढकलत होते. शेवटी एक दिवशी ते म्हणतात, तुला खरंच जायचं आहे का? म्हणे हो. पण ती म्हणली, अरे ह्या घरातल्या सगळ्या वस्तूंचं काय करायचं? सगळं आपलं घर भरलेलं आहे, मला एवढे बक्षिसे मिळालेली आहेत, भेटवस्तू मिळालेल्या आहेत. कोण आहेत? सुनीताताई, तुमचा ऑडिओ बंद करा. तर ते म्हणतात, तुला तेवढीच काळजी आहे ना? सुनीताताई, ऑडिओ बंद करता का? आवाज येतोय तिकडून, आवाज येतोय, मग माझं बोलणं सगळ्यांना कळत नाहीये, प्लीज कृपया. मग ते म्हणतात, एवढीच तुला काळजी आहे ना, थांब 5 मिनिट. आणि त्यांनी गावातल्या सगळ्या लोकांना बोलावलं आणि सांगितलं, या घरातल्या सगळ्या वस्तू घेऊन जा. घर रिकामं केलं. याला असंग म्हणायचं. म्हणजे आपल्याला वस्तूंचा संग आहे, आपल्या देहाचा संग आहे, आपल्या सगळ्या काय म्हणू आपण नात्यातला संग आहे. एकेकाचा संग हळूहळू कमी करायचा आहे. आणि हेच इथं आपल्याला एकलेपण म्हणजे कसं मिळवायचं आहे. चंद्राला जर चांदणं आपलं वेगळं वाटत असेल, त्यानं दुपदरी जरी पांघरून घेतलं असेल, तरी मुळातला चंद्र एकच आहे, एकत्वच आहे त्याच्या त्या दोन्ही ठिकाणी. हे आपल्याला 25व्या ओवीतनं आपण काल पाहिलेलं होतं. आता गिरवाण पण सांगितलं होतं मी, अमृतानुभव वगैरे, आता तो काही सांगत नाही. आता 26वी ओवी बघूया. याच्यामध्ये श्रीगुरूंची
व्याप्ती सांगतात. हा नंदाताईंचा आहे का बुराडे? नाही, नंदाताई सांगतायत कुणाला तरी ऑडिओ बंद करा म्हणून. सुनीताताई ऑडिओ बंद करा. श्रीगुरु सांगतायत, आपल्या श्रीगुरूंची व्याप्ती सांगतायत. जो अगदी सोपं आहे बघा, म्हणजे सोपं म्हणजे ज्ञानदेवांनी खूप सोपं करून सगळं सांगितलेलं आहे, पण आपल्या डोक्यात ते शिरणं जरा अवघड झालेलं आहे. म्हणजे आपण त्याच्या दृष्टीतून, त्यांच्या दृष्टीतून पाहत नाही, आपण आपल्या दृष्टीतून सगळा विचार करत असतो. जो उघडकी न दिसे, जो उघडकी न दिसे, प्रकाशकी न प्रकाशे, प्रकाशकी न प्रकाशे, असतेपणेची नसे कव्हणीकडे, असतेपणेची नसे कव्हणीकडे. आता कव्हणी आणि काहींनी कवणी, म्हणजे वला ह जोडलेला आहे काहींनी, आणि काहींनी नुसतं कवणीकडे असं म्हटलेलं आहे. जो उघडकी न दिसे, बघा 3दा वाचलं की अर्थ लक्षातच यायला लागतो. जो उघडकी न दिसे, खरा तो उघड आहे पण न दिसे, प्रकाशकी न प्रकाशे, अहो सगळा प्रकाश आहे, तो प्रकाशच करणारा आहे, तरीसुद्धा न प्रकाशे, तो स्वतः प्रकाशित होत नाही. असतेपणेची नसे, असतेपणेची नसे, तो सगळीकडे भरून राहिलेला आहे कवणीकडे, पण तरीसुद्धा तो कुठेच नसतो. कवणीकडे म्हणजे कुठेही. उघड म्हणजे स्पष्ट, असतेपणाची म्हणजे सर्वत्र असूनही, आणि कवणीकडे म्हणजे कोठेही, नसे म्हणजे नसतो. आता अन्वय एकदा समजून घ्या. जो उघडकी न दिसे, जो उघडकी न दिसे, जो प्रकाशकी न प्रकाशे, जो असतेपणेची कवणीकडे नसे. थोडेसे शब्द मागे पुढे केले की आपल्याला अर्थ समजायला अन्वयाने सोपा पडतो. आता याचा अर्थ गुलाबराव महाराजांनी असं सांगितलं आहे की जो उघड म्हणजे स्पष्ट असून सुद्धा दिसत नाही, कारण आपल्या डोळ्यावर एक आवरण आलेलं आहे. काय झालं? सुमनताईंचा पण ऑडिओ चालू आहे. सुमनताई बोला. नाही कळत आहे काय म्हणतायत ते. अहो सुमनताईंचा हे चालू आहे ऑडिओ, तो बंद करा. मग तुमचा ऑडिओ बंद केला तर माझा आवाज येईल. सुमनताई जवळेकरांचा ऑडिओ चालू आहे, केला त्यामुळे आवाज येतो. आता केला त्यांनी बंद, आता केला. ते बंद करा. आता तुमचाही करा बंद. दोन जर चालू असतील ना तर नाहीच ऐकू येत आहे. म्हणून मी जेव्हा दुसरे वाचत असतात, सांगत असतात, तेव्हा मी माझा ऑडिओ बंद करते, नाही तर माझ्यामुळं सुद्धा तुम्हाला ऐकू येणार नाही. कारण हे शेवटी यंत्र आहे हो. आणि आपण एरवीसुद्धा घरामध्ये एक माणूस बोलत असेल आणि त्याच वेळेला दुसरा बोलायला लागला तर पहिला काय बोलतो हे नीट कळत नाही. तसंच झालेलं आहे या यंत्राचं सुद्धा. आणि म्हणून खूप म्हणजे हेच आहे सगळं, एकलेपणच आवश्यक आहे इथे सुद्धा. आपण जर सगळ्यांनी सुरू केलं तर मग कसा बाजार भरतो पाहिलेलं आहे आपण गीता शिकताना सुद्धा सगळ्यांनी. म्हणून मग तिथे म्यूट करून ठेवतात सगळ्यांना, आणि ठराविक ग्रुपला किंवा पूर्वी एकट्यालाच सांगायचो आम्ही. नंतर ती ग्रुपची संथा निघाली होती, पण त्याच्यात खूप त्रास व्हायला लागला होता. बरं ठीक आहे, आपण हे समजून घेऊया. अन्वय सांगितलं मी. जो उघडकी न दिसे, जो प्रकाशकी न प्रकाशे, जो असतेपणेची कवणीकडे नसे. आता गुलाबराव महाराज असं म्हणतात की जो उघड असून सुद्धा, म्हणजे जो स्पष्ट आहे, सगळीकडे आहे खरा तो, पण तरीसुद्धा दिसत नाही. प्रकाशक असूनही प्रकाशित होत नाही, आणि असतेपणेची कवणीकडे नाही. असतेपणे म्हणजे सगळीकडं असून सुद्धा, सगळीकडं भरून राहिलेला असून सुद्धा तो आपल्याला कुठेच दिसत नाही. बघा, भगवंतांनी ज्यांना ज्यांना दर्शनं दिलेली आहेत तर त्या एकेका व्यक्तीला दर्शन मिळालं, त्या ठिकाणी पुन्हा कुणी गेले तर त्यांना ते दर्शन मिळालं नाही, कारण त्याचा भाव, तेवढी भक्ती त्या ठिकाणी असावी लागायची. पुन्हा मला एक अशीच 5वीतली कथा आठवली. इंग्रजीमध्ये होती. एकटा मुलगा असतो, आई एकटी असते आणि गरीब असतात. तो
तो गुरूंकडे शिकायला जात असतो. पुन्हा सुनीताताई तुमचा ऑडिओ चालू आहे. सुनीताताई कोण आहेत? ऑडिओ बंद करा ना कृपया. ती स्पीकरची जी खूण आहे त्याच्यावर क्लिक केलं की बरोबर बंद होतो आवाज. बरं, आता आपण असं पाहतोय, मी ती कथा सांगत होते की तो खरी ती मोठी कथा आहे, पण आता थोडक्यात इथं मला सांगायचं आहे की आपल्याला कोणी नाही ही भावना माणसाला फार दुःख करत असते. आणि तो छोटा 5 वर्षाचा मुलगा वनातून जायचा, रोज गुरुकुलामध्ये शिकायला जायचा, संध्याकाळी परत यायचा. आई त्याला वनापर्यंत सोडायला जायची. पण एक दिवशी तो खूप घाबरतो आणि तो म्हणतो, आई मी एकटा नाही जाणार. तर आई म्हणते, तू एकटा नाहीच आहेस, तू जाताना फक्त कन्हैयाला हाक मार, कान्हा ये कान्हा ये असं म्हणलास की तो तुझ्याबरोबर येत राहील आणि तुला भीती वाटणार नाही. शेवटच्या दिवशी जसा आपल्याकडे कॉन्व्होकेशनचा कार्यक्रम असतो तसा त्या लहान मुलांचा अंतिम दिवस असतो. गुरूंचा प्रसाद वगैरे मिळायचा असतो आणि सगळेजण ठरवतात की गुरूंना आपण आपल्याकडून काहीतरी भेट देऊया. काय भेट द्यायची ठरले तर सगळ्यांनी घरून एक छोटासा कलश भरून दूध घेऊन यायचं आणि ते दूध सगळ्यांनी द्यायचं आणि सगळ्यांनी मग नंतर ते प्राशन करायचं गुरूंचा प्रसाद म्हणून. हा म्हणतो, आई आता मला ते कलश भरून दूध न्यायचं आहे. तर आई म्हणते, आपल्याकडे एवढं दूध नाही आहे, तू कन्हैयाला माग, तो तुला देईल. ठीक आहे म्हणतो. तो रस्त्यात जाताना वनात म्हणतो, कान्हा ये, मला माझ्या गुरूंसाठी दूध दे. कान्हाने त्याला कलश भरून दूध आणून दिलं. तो गेला आणि मग जसं त्या म्हातारीच्या फुलभर दुधाने सगळा देव्हारा भरलेला होता, शंकराचा गाभारा, तसं याच्या छोट्याशा त्यानं अगदी छोटंसं कलश नेलं होता. सगळे हसतात, बाकीच्यांनी जास्त आणलेला असतो. सगळे हसतात, पण त्यांनी घातल्या ते जे काही मोठं पातेलं होतं ते भरून गेलं. मग सगळे म्हणतात, कसं काय हे एवढं तू दूध एवढंसं आणलं आणि त्यांनी तुला कोणी दिलं दूध? तर तो सांगतो, माझ्या कान्हा भैयानी दिलं किंवा कान्हानी दिलेलं आहे. म्हणे चल आम्हाला दाखव कान्हा कुठं आहे तो. आणि याला मात्र रोज कान्हा दिसायचा. त्यांना कधी सगळेजण आले, गुरूंसह सगळे आले, पण कुणालाही कान्हा तू कुठे आहेस, कान्हा कान्हा ये कान्हा ये, कान्हा काही भेटू शकला नाही. तो सर्वत्र व्यापून आहे, फक्त त्याच्याबद्दल आपल्याला श्रद्धा आणली पाहिजे. म्हणून असं जे म्हटलं आहे की तो सगळीकडे असूनही कुठंच नाही आणि प्रकाशक असूनही तो आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण आहे की आपली दृष्टी अजून त्याच्याशी एकरूप होत नाही. आपण जगातलं सगळं वैभव सौंदर्य बघण्यामध्ये सगळ्या सुखांमध्ये रमलेले आहोत. म्हणून गिर्वाण अमृत अनुभवात म्हणतायत, योभिव्यक्तोपि नाभाती, म्हणजे तो आहे. योभिव्यक्तोपि, अभिव्यक्त हा अपि, तो अभिव्यक्त आहे, उघड आहे. न भात न आभाती, परंतु तो आपल्याला भासत नाही. प्रकाशोप्य अप्रकाशवत, प्रकाशोप्य प्रकाशवत, म्हणजे प्रकाश हा अपि अप्रकाशवत. प्रकाश असून सुद्धा तो अप्रकाशासारखा आहे. जसं चंद्राचं सांगितलं की चांदणं आहे, पण त्याला ते आपलंच चांदणं आहे वाटत नाही, त्यामुळं आपण त्याच्याकडे द्वैतानं पाहत असतो. तसं आता इथे हा जो गुरु आहे हा प्रकाशक असून सुद्धा तो प्रकाश आपल्याला त्याचा भासत नाही, अप्रकाशवत दिसतो. आणि अस्तित्वे नैव नास्ती ती, त्याचं अस्तित्व सगळीकडं आहे. आता आपण काल प्रल्हादाची गोष्ट पाहिली आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे प्रसंग आपण ऐकतो, वाचतो, सगळे ग्रंथ. आता श्रावण महिना म्हटलं की श्रावण महिना म्हटलं की पुन्हा सगळ्या कथा, पुराणं, भागवत सगळ्याचा आपण आस्वाद घेत असतो, श्रवण करत असतो. आणि त्याच्यातनं हे सगळीकडे हेच सांगितलेलं आहे की त्याचं अस्तित्व आहे, पण न अस्ति ती भासते, पण तो नाही असं भासतं. यत्र कुत्रचित, तो जिथे कुठे असेल, जिथे कुठे असेल त्या जिथे असेल त्या प्रत्येकामध्ये तो भरून राहिलेला आहे. म्हणून अभंग अनुभवामृतामध्ये स्वरूपानंद म्हणतात, असोनी उघड. अगदी सोपी रचना आहे, हे तर पण पाठ करावं असे वाटतात यांचे अभंग. असोनी उघड पडेना जो दृष्टी, असोनी उघड पडेना जो दृष्टी, लोपते त्रिपुटी पाहो जाता.
लोपते त्रिपुटी पाहो जाता. असोनी सर्वत्र नाही स्थानमान, असोनी सर्वत्र नाही स्थानमान. प्रकाशी आपण आपण आजो, प्रकाशी आपण आपण आजो. म्हणजे जो उघड असून सुद्धा दिसत नाही आहे, प्रकाशरूप असून सुद्धा भासत नाही आहे, सर्वत्र असूनही कोणी काही म्हणजे कुठं आहे तो, कुठं नाहीसा झाला आहे किंवा कुठं लपलेला आहे, म्हणजेच कुठे दिसत नाही. जसं ते काल त्या दिवशीच्या कथेमध्ये अरुणी तू कोठे आहेस, अरुणी तू कोठे आहेस, गुरु विचारायला येतात. तशी आपली अवस्था झालेली आहे की भगवंता तू कोठे आहेस, परमात्मा तू कोठे आहेस, मला दिसत नाही आहेस. पण आपण जर तशी दृष्टी ठेवली तर एखाद्या अपंगामध्ये, गरिबामध्ये, एखाद्या प्राण्यामध्ये, सगळ्यांमध्ये आपल्याला तो आढळतो, दिसायला लागतो. आपलं द्वैत संपायला पाहिजे आहे. सगळ्या पदार्थात, जगातल्या सगळ्या पदार्थात तो अस्तित्वभाव आहे, स्पष्ट आहे. आता उदाहरणार्थ बघा, पूर्वीच्या काळची उदाहरणं नेहमी घट पट देज. घट म्हणजे माठ किंवा घडा आणि पट म्हणजे वस्त्र. कारण ह्याच दोन गोष्टी फार लागतात. मला एकदम सहज आठवलं, जेव्हा नवीन संसारात आम्ही जेव्हा लागलेले होतो त्यावेळेला माझ्या सासूबाई म्हणल्या होत्या की भांडी 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 आणि कपडा 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 असं करू नकोस. ते वाक्य मला आत्ता आठवतं की पूर्वीचे लोक कमी ह्याच्यामध्ये आपले संसार करत होते. तो असंगपणा आपल्याला कायम टिकवायला पाहिजे, म्हणून नव्या पिढीलाही सांगायला पाहिजे. मग घट असू, पट असू, आताच्या काळातल्या जेवढ्या वस्तू आहेत या सगळ्यामध्ये तो आहे. आता आपण म्हणतो मी आहे, कोण आलं आहे, अहो मी आहे, अहो मी म्हणजे माझं नाव, जे काही ते सांगावं लागतं, मी रुपाली कापरे आहे, किंवा तू आहेस म्हणजे तू म्हणजे तुमचं नाव प्रत्येकाचं सांगावं लागतं. हे माझं घर आहे, हे माझं दार आहे, ही माझी गाडी आहे, माझा बंगला आहे, हा आमचा टी व्ही आहे. अशा सगळ्या वस्तू ज्या आहेत या सगळ्या उघड आहेत आणि त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये तो भगवंत प्रतीतीस येतो. आता मला सांगा, या सगळ्या खरं तर कृत्रिम आहेत, बनवलेल्या आहेत, यंत्र आहेत, तरीसुद्धा आपल्याकडं अजून ती परंपरा चालू ठेवतो आपण. नवीन गाडी आणली, तिची पूजा करायची, तिला हार घालायचा, औक्षण करायचं, सगळ्यांना बोलवायचं, काहीतरी मंत्र म्हणायचा, सगळ्यांना प्रसाद द्यायचा. गाडीचं तेच, घरात टी व्ही आणला तेच, कम्प्युटर आणला तेच. म्हणजे या सगळ्यामध्ये भगवंत आहे. पुन्हा सुनीताताईंचा सुरू झाला ऑडिओ. सुनीताताई ऑडिओ बंद करता का? मध्ये बंद झाला होता. तर त्याचं अस्तित्व सगळ्यामध्ये आहे. म्हणून आपण लाथ मारणं तर सोडा, पण चुकून जरी पाय लागला, अवघड आहे, चुकून जरी पाय लागला एखाद्या वस्तूला तर आम्हाला पूर्वी नमस्कार करायला सांगायचे वडील, आई वडील. एखादी व्यक्ती समोर मध्ये बसलेली असेल आणि आपण घाईघाईत जाताना त्यांच्या पायाला आपला पाय लागला तरी त्याला वाकून नमस्कार करायचा. अशी आपली पद्धत होती. आणि म्हणून सगळ्यामध्ये हा भगवंत आहे. तो दिसत नाहीये पण तो भरून राहिलेला आहे. सुनीताताई, तुमचा ऑडिओ बंद करता का? मग हे घट भासतो, पट भासतो, सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. फक्त श्री गुरु किंवा परमात्मा फक्त आपल्याला दिसत नाही, खरा तो प्रकाशमान आहे. तो सगळ्यांना प्रकाश देतोय. त्यांनी आपल्याला दृष्टी दिलेली आहे, त्यांनी आपल्याला वाणी दिलेली आहे, त्यांनी आपल्याला श्रवणाची शक्ती दिलेली आहे. पण आपल्याला ते समजत नाही. ज्या वेळेला ते येत नाही, जेव्हा दृष्टीला दिसत नाही, तेव्हा कळतं की अरेच्या माझ्या दृष्टीला काय झालं. मग आपण डॉक्टरकडे जातो, सगळे उपचार करतो. पण खरा जो ते देणारा जो आहे शक्तिमान, त्याचं स्मरण करणं, त्याची आठवण ठेवणं. आजच आमच्या दूधवाल्याला मी सहज म्हटलं, आता बघा असे रोज प्रसंग घडत आहेत. कोणी आजारी पडते, कोणाला ॲडमिट केलं जाते, कोणी मरण पावते. पण शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताचं स्मरण करणं एवढं एक सोपं सांगितलेलं आहे समर्थांनी, काय सगळ्या संतांनी, ज्ञानदेव असतील, तुकाराम असतील, सगळ्यांनी ना
नामदेव आहेत, एकनाथ आहेत, सगळ्यांनी नामस्मरण करा सांगितलेलं आहे. तिथपासून आपण विचलित होतो. सकाळचा किती वेळ आपण किंवा एकूण दिवसातल्या 24 तासातला तो हिशोबही सगळे सांगतात की अर्ध आयुष्य तर आपलं असंच जातं, झोपेत जातं. आणि आपण किती वेळ, ज्या वेळात जागृती आहे त्या वेळात आपण किती प्रयत्न करतो त्या गुरुचं स्मरण करायला, त्या परमात्म्याचं स्मरण करायला. तर हा भासत असतो पण आपल्याला दिसत नसतो. त्याच्यासाठी एक छान उदाहरण दिलेलं आहे बघा. हरिणी असते आणि त्या हरिणीच्या नाभीमध्ये कस्तुरी असते आणि ती जेव्हा पळत असते, हरिण असतो तो असो ती असो, पळत असतो किंवा पळत असते, तो कस्तुरीचा सुगंध इतका धुंद करतो तिला स्वतःला किंवा त्याला, की तो शोधत राहतो, कुठं आहे कुठं आहे कुठं आहे, एवढा सुगंध येतोय, हा कुठे आहे. पण त्याला माहिती नसतं की सुगंधाचा आश्रय मीच आहे. तसे आपण सुद्धा नुसते पळतो आहोत आणि आपल्याला भान नाही आहे की आपण कुठे चाललेलो आहोत, आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला समजत नाही आहे. म्हणून ह्याचा आस्वाद घेतला पाहिजे किंवा आपण त्याच्यामध्ये रमलं पाहिजे, शोधलं पाहिजे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, असं म्हटलं जातं. आणि म्हणून देशोदेशी हिंडत असून सुद्धा या हरिणाला किंवा मृगाला कस्तुरीची प्राप्ती होत नाही. तसंच अस्तित्व, अस्ति, भाती आणि असे 2-3 शब्द वापरतात. तर ते सगळं असूनही का बरं आवाज येतोय हो? कोण आहेत सुनीताताई? त्यांना नाही का? बर, मग तुम्हाला येतंय ना ऐकू? तुम्हाला ऐकू येतंय ना? तुम्हाला ऐकू येतंय ना? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, असू दे. बस ठीक आहे. मग मला त्याचा डिस्टर्ब होतोय खरं सांग. बरं ठीक आहे. तर आता हे आपल्या जवळ परमात्म तत्व ओतप्रोत भरून राहिलेलं आहे, सगळ्या कणाकणात आहे, कणाकणात भरून राहिलेलं आहे परमात्म तत्व, गुरुतत्व. पण ते आपल्याला दिसत नाही, कुणालाच दिसत नाही. फक्त जे गुरु आहेत त्यांना दिसतंय. आता सीमाताईंनी सुरू केलंय. ठीक आहे. आता डॉक्टर मानसी काय म्हणतायत बघा, किंवा डॉक्टर व्ही. कुलकर्णी, की तो उघड म्हणजे प्रगट असून सुद्धा दिसत नाही, स्वयंप्रकाश असून प्रकाशत नाही, आणि तो सर्वत्र असून कुठे भासत नाही. पण आपण मात्र आपला उजेड पाडण्याचा प्रयत्न करतो, आपलं मोठेपण व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांमध्ये मी कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. सीमाताई कृपया ऑडिओ बंद करा. तसंच मानसीताई पण सांगतात की जो प्रगट आहे का नाही, तो प्रकाशतो का प्रकाशत नाही, जो असतो पण कुठेच दिसत नाही, याचा थोडासा आपण प्रत्येकानं विचार करायचा आहे. 26वी योगी संपलेली आहे. आता आपण 27व्याकडे जाऊया. ज्योत्स्नाताई नाही आहेत ना? ज्योत्स्नाताई सगळ्यांनी सुरू केले तर काय करायचं? आपण थांबूया, सरळ असं करूया, थांबूया आपण. ऑडिओ चालू असतं, ते बंद करायला पाहिजे. आता मला ते कंट्रोल नाही करतायत. आपल्याला कुणाला करता येत असेल ते करा. ज्योत्स्नाताईंना विनंती केली पाहिजे. आता जाऊ दे, आपण थांबू आज आता इथे. मलाही त्रास होतो मग बोलायचं. आता सोमवारी आपला क्लास होईल मग एकदम. इदमुपकर्तुं भुवन मंडलम् समुदितमिव भास्करम् सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्
त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं त्वां बुद्धिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्सन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् ज्ञानेश्वर महाराज की जय। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी इत नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी। आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर।